अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त शहरात नगर संभाजीनगर महामार्गावरती महापालिकेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत। यावरती काही समाजकंटकांनी गुटखा सदृश पदार्थ खाऊन थुंकल्या कारणामुळे या गोष्टीचा निषेधार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेसमोर निदर्शने करत या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। या प्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मतं मांडली आहेत। जय श्रीराम। आज नगर शहरामध्ये एक घटना निदर्शनास आली। अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती। त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही। ज्या महाराष्ट्र केसरी 2025चं आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं, ते आणणं फार मोठी गोष्ट असते। पण या अल्पबुद्धीच्या, कमकुवत बुद्धीच्या मानसिकतेच्या जिहाद्यांना ते कधी लक्षात येणार नाही। यांना काय आहे, एका ठिकाणी जमा व्हायचं, एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं। त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागलेली आहे आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आहे। आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो। फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे, अजित दादांचा आहे, उपमुख्यमंत्री साहेबांचा, एकनाथजींचा आहे आणि भाई यांचा फोटो आहे त्याच्यावर। आता याचा त्यांना राग का ते सांगतो। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये मागच्या सांगितलंय की 8 दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजारी उभ्या झाल्यात या जिहाद्यांच्या, त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारे। तर त्याचा एक राग या सापांना आलाय, हिरव्या सापांना। आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काही राग निर्माण झालाय, त्यांचे जीवर मोठे झालेले तुम्ही। आणि त्यांचा राग का आता सिद्धटेकचं जे तिथलची माजार पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितलंय की येत्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे, जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजारी काढणार आहे। म्हणून यांना हा राग। पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या, हे रात्रीचे कृत्य करू नका। आणि रात्रीचे पण करायचे असतील तर सांगा आम्हाला, आमच्या ती पण धमक आहे। मोगलाई आम्ही अशीच पळून लावलेली आहे, तुम्ही तर काही नाही। आता आमचं राज्य आहे, हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धसका आहे। तुम्हाला सांगतो, तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला। पण हे फ्लेक्स सुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं, त्या संविधानाचा आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची, महापालिकेची परवानगी घेऊन ते फ्लेक्स लावलेले। तुम्ही कोणत्या संविधानाचं पालन करता? ही कोणती जात आहे संविधानाला पायमल्ली करणारी? हे तुम्ही सगळ्यांनी, हे समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे। यांना संविधान काही कळत नाही। यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जिहादी वृत्ती कळती। पण ती जिहादी वृत्ती ही छत्रपतींचे मावळे जागेवर ठेचल्याशिवाय राहणार नाही। कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं। 11चा टायमिंग देतो, कोणाला यायचं असेल तर या। यांना आज 11 वाजता परत त्यांच्या पायानी परत घरी जातात तर मग बघतो आम्ही। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। आज आपल्या अहिल्यानगर मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्राम भाईंच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही जिहादी वृत्ती, ज्यांना भगव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येतंय, ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला, ते घाणेरडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन, बोर्डवर फाडणं असन, हे जे असे काही घाणेरडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्राम भाईंचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो, जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा। असे घाणेरडे प्रकार हे नगर शहरामध्ये, अहिल्यानगरमध्ये कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो, जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे। आणि जर कोणाला वाटत असेल या थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं। आणि येणारे जे काही घाणेरडे कृत्य करणारे जे काही जिहादी वृत्तीचे लोक आहेत, ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे, तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो, जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा। असं घाणेरडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असन व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे
ते मोगलाई मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत. आज आपण पाहिलं असेल नगर शहरात महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धा माननीय संग्राम भैयांच्या माध्यमातून या सर्व नगर शहरांसाठी नगर शहराच्या विकासासाठी आपण जर पाहिलं असेल, जर ह्या नगर जिल्ह्यात नालेगाव माळेवाडा ह्या भागात पहिले नामचीन पैलवान होते आणि त्या पैलवानांचं नाव ह्या देशभर होतं, परंतु हेच नाव जर पुढे चालवायचं असेल तर आपल्या नगर जिल्ह्यासाठी आपण कुस्ती स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने भरवल्या पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने देशाचे महाराष्ट्राचे नेते येत आहेत. तर ह्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना जर त्या लोकांच्या स्वागतासाठी आम्ही जर बोर्ड लावलेले असतात तर त्या बोर्डावर थुकायचं काम ह्या जिहादी प्रवृत्तीचे लोक करतायत. कारण की काय होतंय की ह्या महाराष्ट्रात हे भगवं सरकार आलंय तर हे त्यांना आवडत नाही. एवढंच ह्या निमित्ताने सांगतो, ह्या पालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या ज्या रस्त्यावर लोकांचे अतिक्रमण आहेत तिथं काढलीच पाहिजे, परंतु हे जे थुकलेले आहेत हे जे 2-4 दिवसापूर्वी काही पोलिसांनी सुद्धा हे अतिक्रमण विभागात अतिक्रमण जे असतील ते पण काढले पाहिजे. हे बोर्ड जर पाहिलं असेल तर 4 दिवसापूर्वी पोलिसांनी पुसलेले आहेत. हे आज आपल्याला माहिती पडलं, पण रात्री जर त्यांना कळालं त्यावेळेस काही वाद होऊ नये म्हणून नगर शहरातले पोलीस, तोफखाना पोलीस स्टेशन असतील, भिंगार कॅम्प असेल, हे पोलीस स्वतः रात्री मी 1:30 वाजता पाहिलेले की स्वतः हातात फडकं घेऊन पुसताना मी पाहिलेले. तर मी ह्या प्रशासनाला विनंती करतो, पोलीस आयुक्तांना, मनपा आयुक्तांना, SP ना मी विनंती करतो की आपण ह्या जिहादीवर कारवाई करावी ही विनंती.